मी अशोक जगन्नाथ साळुंखे ह्या गणाचा रनिंग पंचायत समिती सदस्य होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमचा गण आणि गट दोन्ही राखीव झालेले आहे। एक आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जे लोकांच्या अडीअडचणीत मदत करतात असे दोन उमेदवार पक्षाने निवडलेले आहेत। एक आहे गोलवालताई, दुसरे आहे भोंगडेताई। त्या दोघीजणी हे जिल्हा परिषदसाठी आहे, हा पंचायत समिती उमेदवार आहे। आम्ही सकाळपासून लोकांना आवाहन करतो, विनंती करतो की आमच्या पक्षाला आपण निवडून द्या। ह्या भागातील पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, मुलाच्या शाळेचा प्रश्न असेल, आमचे दोन्ही उमेदवार ते प्रश्न सोडण्यास सक्षम आहे। याआधी पण तुमच्याकडे काँग्रेसचे उमेदवार जाहीर केला होते, काय कामं केले त्यांनी? ह्याआधी त्याच्यात 1978 पासून काँग्रेसच्याच ताब्यात हा बालेकिल्ला होता। त्यानंतर फक्त 1997चा जर हा सोडला तर जिल्हा परिषदला काँग्रेसचा उमेदवार होता, पंचायत समितीला मी होतो, मी पंचायत समितीला निवडून आलो। त्या उमेदवारांनी जे निवडून गेला, माझ्या तुम्ही गावकऱ्याच्या मुलाखती घ्या, एकदाही तो या गावाला आला नाही। आणि त्याच्या नामुष्कीमुळं काँग्रेस पक्षावर आज अशी वेळ आली की या ठिकाणी त्यांचा बालेकिल्ला ते म्हणत होते, त्यांना या ठिकाणी उमेदवारही देता आला नाही। त्यावेळेस इथं काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाही। काय परिस्थिती आहे? तुम्ही आता जनतेमध्ये जात आहे, खेड्यापाड्यामध्ये, आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पण जात आहे। आता आम्ही बघतोय प्रचार करायला, काय म्हणताय, काय या सर्कलमध्ये याच्यामध्ये या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी व देवेंद्र भाऊंनी मुख्यमंत्री खूप शेतकऱ्यासाठी हे दिलं। आत्ता आमचं याचं ओलिताचं अनुदान असेल, हे असे अनेक शेतकऱ्याला पैसे दिले। आणि ज्या महिला भगिनी आमच्या, त्या महिला भगिनीली देवाभाऊनी लाडकी बहीण 1,500 रुपये महिना, आणि ज्या दिवसापासून चालू केली महिन्याला त्यांचे सर्वांचे पैसे त्यांच्या खात्यावर येतात। आणि अनेक योजना शासनाच्या आहेत, त्या योजना शेतकऱ्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे। काय विजन राहील तुमचं निवडून आल्यानंतर? आमचं विजन एक राहील, जो शेतकरी वर्ग आहे ज्याचा हालापेष्ट होता त्यांचे रस्ते राहतील। मेन आमच्या ग्रामीण भागाचा जर काय प्रश्न असेल तर रस्त्याचा आहे, आणि ते आम्ही ह्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही हे करून पहिले आमचा रस्त्यावर जोर राहील। सर्वसामान्यांना यांना पिण्याचं पाणी कुठल्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे। रस्ते शैक्षणिक लहान मुलाचं असेल, आमच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहे, त्या शाळेमध्ये सुखसोयी कशा देता येतील असे अनेक, आणि ज्या व्यक्तीच्या ज्या माणसाच्या ज्या सुविधा किंवा त्यांच्या अडीअडचणी ऐन टायमाला उपलब्ध होतात। आज सांगितलं काही ज्या अडीअडचण, ह्या 2-3 मूळ उद्देश आहे आमचा। पण ऐन टायमाला जे त्यांचे दुःख सुखात आम्ही त्यांच्या सामील आहोत। काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना? हेच आम्ही ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र भाऊ यांनी जे कामं केली, जे शेतकऱ्यासाठी, महिलासाठी, गोरगरिबासाठी जी योजना आहे, त्या कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांच्या दारात आम्ही देऊ, हे आव्हान करू। त्या आव्हानानुसारच आम्ही मतदान मागू त्यांना।